राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका सुद्धा लागणार आहे. पण त्याआधी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि त्याच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून पासून सुरू होणार आहे आणि हे सत्र 12 जुलै पर्यंत चालणार असून राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील दुष्काळ आणि शेती विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे. सोबतच निधी वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत होत असलेला दुजाभाव यासह महाराष्ट्राबाहेर जात असलेले उद्योग अशा अनेक प्रश्नांवर विरोधक आक्रमक झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होते. लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे.